उपसरपंच मनोज पाटील सर आणि गिरीश पाटील सर ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं स्वागत होता। गुन्हेगारी तसेच गुन्हे प्रतिबंध कायदा सुव्यवस्था या दृष्टीने विद्यार्थ्यांशी जनसंवाद व्हावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित कृपी पाटील वाडे सर्व सन्माननीय या परिषदेचे प्रमुख तसेच या कार्यक्रमानिमित्ताने मॅडमने आपल्याला सविस्तर सांगितलं नवीन कायदे काय आहेत, त्याच्यामध्ये बदल का झाले आणि कशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे महिलांना मुलींना कशा प्रकारे बळी पाडलं जातं आणि त्यासाठी तुम्ही कसं वागलं पाहिजे म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या चक्रातून वाचाल। याबरोबरच दुसरा जो भाग आहे तो सायबर सुरक्षेचा आणि वाहतूक नियम आणि अपघाताचा आहे। आपल्या या भागामध्ये आपण पाहिलं की मागे कोविडची मोठी साथ आली होती, त्याच्यामध्ये देशभरात जेवढे मृत्यू झाले त्याच्यापेक्षा जास्त किंवा दुप्पट मृत्यू अपघातामध्ये होतात आणि या अपघातातल्या मृत्यूचं कारण वाहतुकीचं नियम न पाळणं हे आहे। म्हणजे मॅडमने जसं सांगितलं शाळेमध्येच मुलांना आईवडिलांना सांगून पटवून मला आता कॉलेजला जायचं आहे, मग मला आता मोटरसायकल पाहिजे आणि मग माझ्या मित्राकडे मोटरसायकल आहे त्याच्या वडिलांनी दिली आहे, आणखी मी एवढे मार्क पाडेल नाही तर मी अमुक करेल तमुक करेल असं करून आईकडून पटवून मोटरसायकल घेतली जाते। कमी वयामध्ये लायसन्स नसताना पालक त्याला बळी पाडतात, मग त्याला चालवायला मोटरसायकल देतात व मुलं शाळेमध्ये मुलांबरोबर येतात, एकाकडेच मोटरसायकल असते मग ट्रिपल सीट बसतात। लायसन्स नाही, हेल्मेट नाही, ट्रिपल सीट बसणं आहे, शिवाय आपल्याकडे अशा काही चुकीच्या प्रथा परंपरा आहेत। या भागामध्ये मी पहिल्यांदाच बघितलं की हळदीच्या निमित्ताने लग्नाचे कार्यक्रम असतात, मग कुठल्या तरी मोठ्या मित्राच्या लग्नाच्या कार्यक्रमाच्या हळदीला जातो आणि त्या ठिकाणी ते सगळे मुलं दारू पितात आणि मग त्यांच्यामध्ये आम्ही पण थोडंसं काहीतरी घेतलंय आणि मग मी पण मोठा झालो हे दाखवण्यासाठी त्याच्या नादाला लागून दारू पितात आणि मग अशी वाहन सर्व नियम पायदळी तुडवून रस्त्याने चालवले जातात। आपल्या भागात तुम्हाला माहिती आहे एवढी मोठी गावं आहेत, 174 गावं ह्या पोलीस स्टेशनच्या अंकित आहेत, 400-500 पाडे आहेत आणि हा 40-50 किलोमीटर आवरत चौरस्ता परिसरामध्ये पोलीस किती असणार आहेत तर 10-12 पोलीस आपले रात्र पाहायला असतात आणि त्याच्यामधले कुडूस वाडा अशा जवळच्या मोठ्या ठिकाणी असतात। मग तुम्हाला अडवायला तिथं पोलीस नाही, त्याचा गैरफायदा घेऊन मग त्या वाहनावरून सुसाट वेगाने गाडी चालवतात, मग कुठेतरी दुसऱ्या वाहनाला धडकला, झाडाला धडकला, घाटातून घसरून गाडी खाली गेली, घसरून सर्वच्या सर्व पडले, जखमी झाले, हॉस्पिटलला नेलं, मग त्या ठिकाणी पोलिसांना खबर मिळते, मग त्याची गुन्हा नोंद होऊन तपास होतो। आईवडिलांना सुद्धा आरोपी ज्यांनी गाडी दिली ज्यांच्याकडे लायसन्स नाही तरी गाडी दिली त्यांनाही आरोपी केलं जातं। तर अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनाचा बहुमोल भाग आपल्या आयुष्याची सुरुवात चुकीची करून बसतो। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत विदाऊट लायसन्स विदाऊट हेल्मेट गाडी चालवायची नाही। कुठलाही माणूस जो व्यसन करून गाडी चालवतो त्याच्या सोबत जायचं नाही, गाडीवर बसायचं नाही, त्याची माहिती पोलिसांना द्यायची जेणेकरून त्याचं आणि त्याच्या परिवाराचं जीवन सुद्धा सुरक्षित होईल। त्याच्यावर कारवाई करणं कायद्याने भाग असतं। कायदे सगळे का बनवले जातात मॅडमने एवढं सविस्तर सांगितलं। कायद्यामध्ये समाजाचं प्रतिबंध असतं। आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि प्रजासत्ताक दिनापासून आपल्याला जी घटना मिळाली त्या घटनेमध्ये जे आपले अधिकार कर्तव्य आणि आपल्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी नमूद केल्या त्या सगळ्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी कायद्याची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये ज्या घटना घडतात त्या प्रत्येक गोष्टीचं जे फीडबॅक आपल्याला मिळतं, जे सगळी माहिती वरपर्यंत जाते ते लोकप्रतिनिधींकडनं संसदेत किंवा सभागृहात मांडली जातं आणि त्याच्यामध्ये मग राज्य शासन केंद्र शासन वेगवेगळे कायदे करतं, नियम करतं, त्याच्यामध्ये बदल करत असतं। तशा पद्धतीने ह्या नवीन कायद्यांमध्ये बदल झाले। मॅडमने सांगितलं की
वकील आरोपीला सोडवण्यासाठी, पोलीस आरोपीला शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करतो, तरीही शिक्षेचं प्रमाण बऱ्याच वेळा कमी असतं. मग कायद्याचा बेस आपला असा आहे की 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील, परंतु एका निरपराधाला शासन होता कामा नये. म्हणून ते गुन्हेगार त्याच्यामधल्या त्यांच्याकडे झालेल्या चुकांमध्ये तपासातल्या काही किरकोळ त्रुटी शोधून त्याच्या आधारे संशय निर्माण करून सुटतात. कारण आपल्याला निर्वदातीत कुठल्याही प्रकारचं संशय नको, अशा प्रकारचं कन्व्हिक्शन कोर्टाला, अशा प्रकारचं रिझल्ट अपेक्षित असतो. तसे पुरावे अपेक्षित असतात. तसे पुरावे मिळणं हे अपेक्षित असल्यामुळे नवीन कायद्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक, आता नवीन कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्ससाठी आणि त्याच्या सुरक्षितपणे वापरासाठी तरतुदी केल्या. ही साक्ष म्हणजे साक्षीने ज्या मॅडमने सांगितलं त्या सगळ्या साक्षी तुमच्या वेगवेगळ्या ॲपद्वारे किंवा व्हिडिओद्वारे नोंदवल्या जातात. पंचनामे तसेच केले जातात. एखादा पंच पूर्वी होस्टाईल व्हायचा, मित्र झाला, नंतर ओळख काढली, त्याला आमिष दाखवलं आणि मग कोर्टात सांगितलं नाही. परंतु आता डिजिटल एव्हिडन्स आहे आणि तो कोर्टात सादर केला जाईल, तर तो खोटा म्हणून मानला जाणार नाही. त्याचे सर्व इलेक्ट्रॉनिक पुरावे असतील तर शिक्षेचं प्रमाण वाढेल. आणि त्याच्यामुळं हे जरी सत्य असलं की 99 गुन्हेगारां जरी सुटले तरी चालते, परंतु एक निरपराधाला शिक्षा होता कामा नये, तरी शिक्षेचं प्रमाण तर पाहिजे. आता मुलींविषयी, महिलांविषयी, अपराधांविषयी आपण बोललो, स्त्री पुरुष समानतेविषयी बोललो. कायद्यामध्ये आता नवीन बदल असा अपेक्षित आहे की समान नागरिक कायदा सगळ्यांना सारखा. आतापर्यंत आपले वेगवेगळे कायदे आहेत. काही धर्मांसाठी वेगळे कायदे आहेत, काही जातींसाठी वेगळे कायदे आहेत, काही विभागासाठी वेगळे कायदे आहेत. परंतु या कायद्यांव्यतिरिक्त जसं मुलींसाठी आता मॅडमनी सांगितलं सांगताना की अमुक एक कलम जे आहे, मुलींनी केलं तर गुन्हा, मुलाला छळलं, मुलाला छेडलं, मुलाकडून किंवा पुरुषाकडून अमुक गोष्ट करून घेतली, त्याच्यासाठी कलम नाही. म्हणजे समानता त्या बाबतीत का नाही आहे? तर ते असं आहे की कायदा हे जो कमजोर आहे, समाजातला जो वर्ग कमजोर आहे, ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतो, त्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने बनवलं जातं. म्हणून पीडितेची बाजू लक्षात घेता कायद्याची संरचना कशी आहे आणि त्याच्यामुळे या तरतुदी नाही तरी त्याचा न्याय देताना विचार केला जातो. अशाच पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आपल्याला माहिती असतात. वाहतूक नियमांच्या बाबतीत मी बोललो, याच्यामध्ये जी महत्वाची गोष्ट ती आहे की 4 व्हीलरमध्ये जाताना सुद्धा सीट बेल्ट लावण्याची आपल्याकडे लोकांना सवय नसते. आपण नेहमी बघतो की परदेशात काय चालतं. आता तुम्ही सगळे इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ बघता, यूट्यूबवरचे बघता आणि त्यावेळी तुमच्या लक्षात येतं स्वच्छ सुंदर पाश्चिमात्य जग आहे. किंवा आता चीन सारखा देश जो आपल्याकडे आहे, आपल्यासारखा प्रचंड लोकसंख्येचा प्रचंड मोठा, तरी त्यांनी किती प्रगती केलेली आहे. नंतर तुम्ही बघितलं AI सारख्या तंत्रज्ञानावर आधारित डीपसीक नावाची एक नवीन कंपनी तिकडे तयार केली. डीपसीकमध्ये अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आहे की अक्षरशः स्वस्तामध्ये तेवढेच फॅसिलिटी उपलब्ध करून दिली की अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये ज्या इंटेलिजन्सवर आधारित कंपन्या आहेत त्यांचे शेअर असेल. मग एवढं सगळं कौशल्य तंत्रज्ञान तेच तयार करण्यासाठी तिथले विद्यार्थी, तिथले मुलं, तिथले तरुण झटतात. तर आपण का झटत नाही? आपल्याकडे ह्या अशा केसेस काय येतात ज्याच्यामध्ये मुलींचं किडनॅपिंग, प्रेमाचा आमिष टाकून फसवणं, बलात्कार, आणखी काय काय, त्याच्यामुळे आत्महत्या, त्याच्यानंतर बाकी गोष्टी, त्या अत्यंत दुर्मिळ घटना का घडतात? कारण आपण आपला वेळ आपण स्वतःला फोकस करत नाही. खाली दिमाग शैतानचा घर असं म्हणतात ना. तुम्ही जर रिकामतेकडे असाल तर तुमच्या डोक्यात काही गोष्टी येतात, परंतु तुम्ही जर व्यस्त असाल, सकाळी उठल्यापासून तुमचं व्यायाम सुरू केला, त्याच्यानंतर शाळा कॉलेजची तयारी केली, तयारी पूर्व अभ्यास केला, दुपारनंतर शाळेमध्ये कॉलेजमध्ये तुमचा व्यवस्थित अभ्यास, तुमचं प्राध्यापकांकडून सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित शिकला, संध्याकाळी आल्यानंतर घरात मदत केली, आईवडिलांना मदत केली, ऑफिसात दुकानात मदत केली, त्याच्यानंतर काही वेळ दुसऱ्या दिवशीचं रिव्हिजन अभ्यासाचं सगळं केलं. असं जर पूर्ण दिवस तुम्ही बिझी असाल
तर तुम्हाला या फालतू गोष्टींसाठी वेळ मिळणार नाही. आणि जो माणूस बिझी आहे लहानपणापासून, तो निश्चितपणे त्याच्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट काहीतरी मिळवतो. मग खेळाडू असेल तर ऑलिम्पिक नॅशनल इंटरनॅशनल मेडल मिळवतो. तुम्ही सगळे खेळाडू बघितले असेल की ज्यांची सुरुवात लहानपणापासून झाली तेव्हा त्यांनी ते मेडल मिळवलं. तुम्ही APJ अब्दुल कलाम साहेबांसारखे जे आपले शास्त्रज्ञ आहेत, माजी राष्ट्रपती आहेत आपल्या देशाचे, तर त्यांनी जे काय मिळवलं ते कुठून मिळवलं हे तुम्ही पाहिलं का? त्यांचं डेडिकेशन पाहिलं का? त्यांनी किती संशोधन, किती अभ्यास, किती पुस्तकं वाचली? तर हे करणं तुम्हाला अपेक्षित आहे. असं केलं तर तुम्ही काहीतरी अशा वेगळ्या नादाला जाणार नाही, तुम्ही कुठल्या आमिषाला बळी पडणार नाही. आता आपण एक सायबरच्या गुन्ह्यांबाबत क्लिप बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? लाईक, कमेंट, शेअर करताना, कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना तुम्ही अनोळखी जो माणूस आहे, अनोळखी गोष्ट आहे, त्यांच्याबरोबर तात्काळ कनेक्ट होऊ नका. तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. कुठलीही अशी गोष्ट जी समाजामध्ये तेढ निर्माण करू शकते, कोणाची बदनामी करू शकते, अशा गोष्टीवर कमेंट चुकीचे करू नका, त्याची खात्री करू नका. अफवा पसरवेल अशी गोष्ट असेल ती लगेच शेअर करू नका. अशा सगळ्या गोष्टी केल्या आणि कोणाच्या आमिषाला बळी पडू नका. नोकरीला लावतो, ब्युटी बदली म्हणून तुम्हाला स्पर्धेत सहभागी करून घेतो, आणखी काही आमिषे असतील आणि कुठलीही गोष्ट फुकट लॉटरी, फुकट अगदी काहीतरी क्लिक करा, लाईक करा, किंवा तुम्ही याच्यासाठी हे व्हिडिओ एवढे लाईक केले म्हणून एवढे पैसे मिळतील, अशा आमिषाला बळी पडू नका. अशा सर्व गोष्टी त्यात नमूद आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही प्रत्येकाने जाणीवपूर्वक पाळल्या पाहिजे. असं केलं तर निश्चितपणे तुम्ही अपराधापासून दूर जा आणि तुमचं संरक्षण होईल. ह्या भागामधल्या गोष्टींमध्ये मुलींचं आत्मवयात पळून जाणं, बालविवाह ह्या आणि त्यानंतर येणाऱ्या समस्या, प्रेग्नन्सी वगैरे आणि त्याच्यामुळे दाखल होणारे गुन्हे ते प्रचंड प्रमाणात आहेत. तुम्ही ठाम राहिलात, घरच्यांनी तुमचा अल्पवयात लग्न करायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याला विरोध करा, पोलिसांची मदत घ्या. असं काही झालं तर निश्चितपणे तुम्ही असाल किंवा आजूबाजूच्या पाड्यातल्या मुली असतील त्यांना तुम्ही मदत करा, त्यांची माहिती द्या, तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं. याचबरोबर आता जी सायबरची क्लिप दाखवणार आहेत ती आपण पाहू. आणि राहुलने काही खाजगी गोष्टी शेअर केल्या, पण त्याला माहीत नव्हतं की तो एक मोठ्या जाळ्यात आहे. राहुलला ब्लॅकमेलचे मेसेज येऊन लागले. पैशाची मागणी वाढत गेली. त्याने घाबरून पैसे पाठवले, पण तरीही धमक्या थांबल्या नाही. तो